नमस्कार, मी धन्यता सोनकांबळे. आपण पाहत आहात नागराज न्यूज. खरंच लातूर म्हटलं की राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात वेगळी ओळख असलेला जिल्हा म्हणून नावारूपाला आलेला लातूर जिल्हा आहे. यात नुकतीच भर घालण्याचे काम चिलवंतवाडी येथील नागरिकांनी केले आहे. गावाचा विकास व्हावा म्हणून कृष्णदेव गोविंद रेड्डी यांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता स्वतःची जमीन गावाच्या कल्याणासाठी दान देण्याचा संकल्प केला. खरं तर यासाठी गावाचे प्रमुख सरपंच यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यातच भर म्हणून की काय, ग्रामपंचायत अधिकारी दीपक माळी त्यांनी त्यांना मदत केली. यामुळेच कृष्णदेवासारखा रेडी झाला. त्यांना अनुसया येणगे यांनी हातभार लावून गाव विकासासाठी मदत केली. यामुळेच त्यांनी स्वतःची जमीन गावाच्या विकासासाठी दान देण्याचा संकल्प केला व एक आगळा वेगळा आदर्श निर्माण केला. यामुळे निलंगा पंचायत समितीच्या वतीने त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. नूतन सभापती डॉक्टर सुनीता संतोष वाघमारे व उपसभापती अश्विनी बालाजी माने यांनी त्यांचा सन्मान केला. यावेळी अश्विनी बालाजी माने म्हणाल्या की येणाऱ्या काळात तालुक्याचा विकास करण्यासाठी आम्ही सदैव तुमच्या पाठीशी उभे आहोत, असे मत त्यांनी व्यक्त केले. आणि कार्यकर्त्यांची सुद्धा मदत महत्वाची आहे. जागा घेऊन अस्मिता भवन तर आमच्या काही 42 लाखाची इमारत होणारच आहे. यापुढे ह्या मला प्राथमिक आरोग्य केंद्राची गरज आहे सर. आणि निलंग्यापासून चिलवंतवाडी हे गाव 30-35 किलोमीटर अंतरावर आहे सर. शिक्षकाची एका शाळेत तयार नाही. एक 1ली ते 7वी पर्यंत शाळा आमची. एकाहत्तर विद्यार्थी पट आहे, पण शाळेत प्रत्यक्षात 30च विद्यार्थी येतात, बाकी सर्व आवडते विद्यार्थी जातात. शिक्षकाची संख्या कमी असल्यामुळे आणि कंटिन्यू 2 वर्ष झालं मी त्या गावामध्ये सर. 2 वर्षापासून पाठपुरावा करून सुद्धा 2 शिक्षकाला शाळा जाते. आपल्या इथले किशन रेड्डी बरे यांनी दान दिलेले आहे. तसेच अनुसया गणपत यांनी सुद्धा दान दिलेले आहे. जागा दान देऊन जमत नाही तर त्याला प्रशासनानं निधी द्यायला पाहिजे. तर ते विकास करण्यासाठी थोडं तुमचं सुद्धा पाठपुरावा करून काहीतरी मदत करायला पाहिजे. ते मी एवढं बोलून मी माझी